बघा, अमितकडे असलेल्या मण्यांच्या 1/4, 1/2 व 1/8 या प्रकारे 3 माळा बनवल्या तेव्हा 80 मणी शिल्लक राहिले. तर अमितने माळा तयार करण्यास किती मणी वापरले असा प्रश्न आहे. गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं सर? मित्रांनो लक्ष द्या. अमितकडे माळा बनवण्यासाठी असलेले एकूण मणी मित्रांनो x समजू. ओके, आता x चे 1/4, x चे 1/2 आणि x चे 1/8 याचं रूपांतरण x/4, x/2, x/8 असं होते. कारण तर x 1 सोबत गुणिला आहेत. 1 गुणिला x म्हणजे 1x. एकटे x मांडणं काय किंवा 1x मांडणं काय सारखंच. इथं सुद्धा x, इथं सुद्धा x. या अमितनं 1/4, 1/2 व 1/8 या प्रकारे 3 माळा बनवल्या तेव्हा 80 मणी शिल्लक राहिले. हे समीकरणबद्ध कसं करायचं लक्ष द्या. x/4 ओके अधिक x/2 अधिक x/8 तरी सुद्धा 80 मणी शिल्लक, म्हणून इथं अधिक 80 बराबर अमितकडे असलेले एकूण मणी, ज्यासाठी चलपद आपण जे x वापरलं ते बराबर x समोर. ओके, छेद समान करा. इथं 2 आहेत, इथं गुणिला 2 घ्या. छेदाला ज्या संख्येनं त्या संख्येनं अंशाला गुणायचं असते. x/4 अधिक, आता इथं 2x आणि हे 4 छेद समान झाला. समोर x/8 अधिक 80 बराबर x. इथं बघा छेद समान, 4 छेदस्थानी अंशातील ही बेरीज 3x अधिक x/8 अधिक हे 80 बराबर x. ओके, इथं छेद समान करून घ्या. इथं छेद समान होण्यासाठी 4ला 2 इथं अंशाला सुद्धा 2 गुणा, म्हणजे अंशातील हा गुणाकार 6x छेदस्थानी आता 8 अधिक x/8 अधिक 80 बराबर x. आता इथं छेद समान झाला. अंशातील बेरीज 7x सर अधिक 80 बराबर x. 7x छेदस्थानी 8 अधिक 80 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला आपण गुणत असतो. 8 0 0 8 8 64. त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवत असतो आणि छेद जसाच्या तसा खाली मांडत असतो. ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करण्याची प्रक्रिया. ही गणितीय काही बारकावे पक्के पाठ करा लेकरांनो. आता हे गणित समोर घेतो. हे 8 इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जाताना x सोबत गुणीला घ्यावे लागतात. 7x अधिक 640 एकटे करा. x सोबत हे 8 आता गुणीला 7x अधिक 640 बराबर हा गुणाकार 8x. आता लेकरांनो 640ला एकटं करा. 8x कडे जाताना हे 7x वजा मांडावे लागतात. 640 बराबर ही वजाबाकी x. अर्थात अमितकडे असलेले एकूण मणी किती आहेत? 640. प्रश्न काय विचारला? अमितने माळा तयार करण्यास किती मणी वापरले? त्यानं माळा केल्या 3 तयार. ही एक माळ, ही दुसरी आणि ही तिसरी. आता पहिली माळ आहे का नाही, एकूण मणी 640. त्यापैकी पहिल्या माळेसाठी वापरलेले मणी 1/4. हा भाग द्या. 16 जातो. 16 हे 0. अर्थात पहिल्या माळेसाठी वापरलेले मणी 160. ओके, आता दुसरी माळ मणी एकूण 640. दुसऱ्या माळेसाठी 1/2 मणी वापरले. हा भाग 32 लक्षात यायला तुमच्या. हे 0 32 वर दुसऱ्या माळेसाठी 320 मणी लागले सर. तिसरी माळ, तिसऱ्या माळेसाठी 1/8 एकूण मणी त्याला गुणीला 1/8 8 8 64 सर. त्यावर हे 0 म्हणजे 80 मणी.
तिसऱ्या माळेसाठी अमितने माळा तयार करण्यास किती मणी वापरले? 80, 320, 400, 560 मणी. हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.